विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी हा लास्ट चान्स आहे. लास्ट चान्सचा व्हिडिओ मी पार्ट 1 याच्या मागे देखील बनवला होता, पण ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर इम्पॉर्टंट माहिती सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड भरले नाही त्यांनी देखील हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 4 भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी देखील व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं कॉलेज कधी स्टार्ट होणार यापर्यंतची संपूर्ण माहिती तुम्हाला याच चॅनलवरती भेटत राहणार आहे. जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल अजूनपर्यंत तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याला देखील जॉईन करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही इम्पॉर्टंट अपडेट कळेल. विद्यार्थी मित्रांनो, बरेच जणांचे 1, 2, 3 अशा तिन्ही कॅप राऊंडला नंबर लागले नाही, म्हणून त्यांनी चौथ्याला त्यांना ॲप्लाय करायची गरज पडली, किंवा या तिन्ही राऊंडमध्ये एक चांगलं कॉलेज भेटलं नाही म्हणून बेटरमेंट म्हणून चौथा राऊंड निवडलेला आहे. असे विद्यार्थी 2 प्रकारे आपल्याकडे विद्यार्थी आहेत. एक तर नो नंबर म्हणजे नंबर लागलेला नाही, आणि दुसरे आहेत जे की बेटरमेंट करून आलेले आहेत. ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना दोन्हींसाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. 28 तारखेपासून कॅप राऊंड जे स्टार्ट झालेले आहेत 28 ते 30 या तारखेदरम्यान, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भरला आहे की नाही कॅप राऊंड हे नक्की कमेंट करून सांगा. आता पहा, तुम्ही कॉलेज लिस्ट बरेच विद्यार्थ्यांनी भरला नसेल तर कॉलेज लिस्ट त्यांना बनवता येत नसेल तर त्यांनी लवकर जा, डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरला मेसेज करा कॉलेज लिस्ट म्हणून. तुम्हाला त्या ठिकाणी आमची टीम कॉलेज लिस्ट देईल, जी की शॉर्ट हँडसाठी आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1, 2, 3 याला लिस्ट घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांचा टॉपच्या कॉलेजेसमध्ये नंबर लागलेला आहे. मी प्रूफचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे, फीडबॅक व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय असते ती की तुमचं कॉलेज. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला कॉलेज व्यवस्थित पाहिजे, पण लास्ट राऊंड आहे, लागेल का नाही नंबर हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज हे व्यवस्थित भेटलंच पाहिजे, हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या. कारण ब्रांच, बरेच विद्यार्थी म्हणतात मग कॉलेज व्यवस्थित भेटायचं गेलं तर ब्रांच निसटते, आणि कॉलेज ब्रांच घ्यायला गेलं तर कॉलेज निसटतं. मग करावं तर काय करू? तुम्ही कॉलेज व्यवस्थित निवडा, ब्रांच दुसरी निवडली तरी चालेल. आता कोणतीच ब्रांच हलकी नाही आहे. कॉम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, AI ह्या सगळ्या ब्रांच ह्या सेम लेवलच्या ब्रांच आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरला सगळ्या विद्यार्थ्यांना सब्जेक्ट सेम असतात. एक लक्षात घ्या गोष्ट. तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला जाताल, फर्स्ट इयरला तुम्हाला समजा मेकॅनिकल भेटलेली आहे आणि तुम्हाला लागत होती कॉम्प्युटर. ठीक आहे, CO कॉम्प्युटर लागत होती, पण तुम्हाला आता ती म्हणजे मेकॅनिकल भेटले, तुम्ही चांगले पर्सेंटेज पाडा 80+%, तुम्हाला सेकंड इयरला ब्रांच भेटून जाईल. कॉलेज चांगलं भेटलं तर तुम्हाला ब्रांच ॲटोमॅटिक चेंज करता येईल, ब्रांचचं काय विषय नाही, पण कॉलेज कधी चेंज करता येणार नाही. त्यामुळे हा विषय असतो विद्यार्थी मित्रांनो, हे सिरियस घ्या थोडंसं. अजून विद्यार्थ्यांनी जर कॅप राऊंड भरले नसतील तर भरून घ्या लवकरात लवकर. त्यासाठी लिस्ट बरेच जणांना माहीत नाही कशी तयार करायची काय, यासाठी आपण शॉर्ट हँड लिस्ट देतो आपल्या GMS टीमकडून. तर ही शॉर्ट हँड लिस्टची मोबाईल नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला मेसेज करा. आता बऱ्याच पालकांचे मेसेज आले की आम्ही बेटरमेंट निवडले, आम्हाला जर चांगलं कॉलेज मिळेल का? विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो सगळ्यांना सांगतो इच्छितो की बेटरमेंट निवडलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बेटरमेंट निवडले, तिसऱ्याला चांगलं भेटलं नाही म्हणून तुम्ही बेटरमेंट निवडले, पण तुम्हाला जर बेटरमेंटमध्ये जर चांगलं कॉलेज मिळालं नाही तर तुम्हाला हेच घ्यावं लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला तिसरं कॉलेज घ्यावं लागेल, आणि ते Tier 3चं जर कॉलेज असेल तर विद्यार्थी मित्रांनो ते कॉलेज कदापिही चांगलं नाही. कारण मी सांगतो, कारण की त्या कॉलेजला Tier 3चे कॉलेज तर तुम्ही घेऊच नका. फ्रीमध्ये मिळत असतील तरी घेऊ नका. कारण Tier 3च्या कॉलेजमध्ये काय असतं की एक सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ती असते प्लेसमेंट ही कॉलेजमध्ये पाहिजे. त्यानंतर कॅम्पस सिलेक्शन म्हणजेच प्लेसमेंट. ठीक आहे, कॅम्पसमधून सिलेक्शन होतं, तेच म्हणतात. तर ह्या 2 इम्पॉर्टंट महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला सांगायचे आहेत. तर पहा, यावर विषय मी टॉपिक बोलणार आहे, व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. तर प्लेसमेंट कोणतं कॉलेजला मिळते? ॲटोनॉमस, नॉन ॲटोनॉमस, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट अशा. ठीक आहे, मग तुम्ही सर असं कसं काय म्हणता की Tier 3च्या कॉलेजला प्लेसमेंट नाही? विद्यार्थी मित्रांनो, प्लेसमेंट ही सगळ्या कॉलेजला असते, पण एक गोष्ट लक्षात घ्या, Tier 3चे कॉलेज म्हणजे एकदम डाऊन लेवलचे कॉलेज असतात, आणि त्या ठिकाणी कंपन्या देखील डाऊन लेवलच्या असतात. म्हणजे कोणती कंपनीवर मी टीका करत नाही, पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फायदेशीर सांगतो, तुम्ही स्पॉट राऊंडला पण जा ज्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळालं नाही.
जर स्पॉट राऊंडमध्ये जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळत असेल तर तुम्ही ते देखील पाहू शकता. कारण कॉलेज हे 4 वर्ष सोबत राहणार आहे. ब्रांच तुम्हाला मी सांगितलं चेंज करता येईल. ब्रांच कधी चेंज करता येईल? तुम्ही ब्रांच सेकंड इयरला ब्रांच चेंज करू शकता डायरेक्ट. मेकॅनिकलची कॉम्प्युटर घेऊ शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की असं कसं का होतं? हे देखील एक 2 मिनटात थोडक्यात सांगतो. विद्यार्थी मित्रांनो पहा, तुमचा एक मित्र आहे आणि अजून एक मित्र आहे. ठीक आहे, ओम 2. ठीक आहे. तर हा ओम 1 जो आहे तो काय आहे की कमी हुशार आहे, पण त्याला CETला इकडून तिकडून पर्सेंटेज चांगले पडले. ठीक आहे. आणि त्याचा कॉम्प्युटर ब्रांच भेटलेली आहे आणि तुम्हाला भेटलेला आहे मेकॅनिकल. ठीक आहे. मग आता हा तुम्ही आहेत ओम 2 आणि हा ओम तुमचा मित्र आहे 1. तर त्याला ते कॉम्प्युटरचं काहीच जमत नाही, नॉलेज नाही, काही नाही. तो फर्स्ट इयरला त्याचे बॅक लागणार. ठीक आहे. मग त्याला काय गॅप घ्यावा लागणार किंवा त्याला विषय सोडावा लागणार. आणि बॅक लागल्यावर तुम्हाला या ठिकाणी गॅपच घ्यावा लागतो. जर त्या ठिकाणी कॅरी ऑनचं ऑप्शन आहे, पण जर तुम्हाला ती ठराविक ब्रांच भेटत नाही. ठीक आहे. म्हणजे समजा गॅप जर घेतला तुम्हाला परत ती ब्रांच भेटेल असं नाही. तुम्ही मग ते विद्यार्थी काय करतात ज्यांना जड जाते. आता हा ओमला जड जाते, मग हा काय म्हणेल, नको बाबा मला जड जाऊ राहिले, मी साधी नाही कोणतीच, तर मी मेकॅनिकल घेतो. मग हा मेकॅनिकल घेईल. ठीक आहे. आणि हा कॉम्प्युटरला जाईल. म्हणजे सीट्स वॅकंट कशा होतात हे याच्यावरून मला सिद्ध करायचं होतं. सीट्स वॅकंट कशा होतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही गोष्ट लक्षात घ्या. प्लेसमेंट वगैरे हे संपूर्ण आधी कॉलेजविषयी संपूर्ण माहिती पाहत जा. नाहीतर तुम्हाला एखादा आयरनातलं कोणतंही कॉलेज 4 ते 5% भेटते. ती डिग्री फक्त कशाला आहे? नावाला आहे. डिग्री नावाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना डिग्री नावाला घ्यायची असेल 100% त्यांनी अशा कॉलेजला ॲडमिशन घ्या जे आयरनातली कॉलेज आहेत. त्या ठिकाणी 100% तुम्ही पास होताल, तुमची डिग्री पण होईल, फक्त तुम्हाला जॉब नसणार आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रायव्हेट कंपनीत, MIDCत अशा ठिकाणी तुम्हाला काम करावं लागणार. तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं आहे. हा व्हिडिओ मी बनवला आहे. मला बरेच कमेंट आल्या पालकांच्या पार्ट 2, त्यामुळं मी या ठिकाणं हा व्हिडिओचं सिरियसली घेतलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, अजूनही कॉलेज लिस्ट बनवली नसेल तर कॉलेज लिस्टसाठी आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे. त्या मोबाईल नंबरला मेसेज करा. कॉलेज लिस्ट लवकरात लवकर ती परचेस करा. त्यामध्ये तुम्हाला काय आहे, तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील जॉईन केलं जातं. आपली टीम तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील जॉईन करेल. यामध्ये तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ची संपूर्ण माहिती, कधी काय कॅप राऊंड, कधी कॉलेज, कधी काय स्टार्ट होणार, संपूर्ण माहिती, प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी लागणार, आपली अलॉटमेंट कधी लागणार, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळून जाईल. आता फार्मसीचे स्टुडंट पाहत असतील काही व्हिडिओ, तर फार्मसीचे स्टुडंट तुमच्यासाठी देखील आपण लिस्ट बनवलेली आहे. तुम्ही मेसेज करा. तुम्हाला अजून टाईम आहे, पण तुम्ही आत्ताच ती लिस्ट घ्या, शॉर्ट हँड लिस्ट घ्या. कारण तुम्हाला कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा फर्स्ट कॅपला नंबर लागला नाही, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसारखं करू नका. सिरियसली घ्या. फर्स्ट कॅप राऊंडला लागला नाही तर कॅप राऊंड 2 आणि 3 हे कॅप राऊंड लगेच निघून जातात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजला नंबर लागतील, पण आपण त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत इंजिनिअरिंग कॉलेजला. आता तुम्हाला हॉस्टेल कोणत्या कॉलेजला याचा व्हिडिओ सेपरेट राहील. तुम्हाला रूम जर घ्यायची असेल तर रूमसाठी एक सेपरेट राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजून एक सेक्शन मी बनवतो जे की आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला साहित्य, मटेरियल काय न्यायचं आहे तिकडं, याचा देखील एक व्हिडिओ राहणार आहे. म्हणजे अशी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, रूम आणि मटेरियल असे वेगवेगळ्या प्रकारचे असे तुम्हाला व्हिडिओ मी टाकत जाणार आहे. आणि त्याचबरोबर बरेच विद्यार्थी म्हणतील, आता आम्ही पुण्याला नंबर लागला आहे, आमच्या कोणी ओळखीचं नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी कसं करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा. ज्या विद्यार्थ्यांचा ज्या ठिकाणी नंबर लागला आहे त्या ठिकाणची एकत्र मुलं जे असतील त्यांनी मेसेज करा. पुण्याचे 2-4 आले, एकाच कॉलेजला नंबर लागले, तुमची रूमची सोय होऊन जाईल. हॉस्टेल असेल तर काय अडचण नाही, पण रूमवाल्या मुलांना रूममेट शोधायला या ठिकाणी कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच आहे. कमेंटमधून शोधा किंवा आपण यावरती एक सिरीज स्टार्ट करूया. ठीक आहे. कॅप राऊंड 4 झाल्यानंतर ही सिरीज स्टार्ट होईल, कारण की कॅप राऊंड 4च्या मुलांना देखील त्या ठिकाणी यायचं आहे. ठीक आहे. ती सिरीज कशी राहणार आहे हे देखील सांगतो. तुमच्यासाठीच हे चॅनल बनलेलं आहे. त्या सिरीजमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहे आपण, आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणंच प्रोव्हाइड करणार आहोत. आणि त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट बनवणार आहोत, म्हणजे गुगल डॉक्युमेंट्स बनवणार आहोत. आणि त्यामध्ये सेम कॉलेज, सेम
डिस्ट्रिक्ट वगैरे असं सेम असल्यास तर त्या विद्यार्थ्यांचा कॉन्टॅक्ट त्या विद्यार्थ्यांना आपण लावून देणार आहोत. ही यावेळेसपासून आपण गुड न्यूजच ठेवलेली आहे विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी. अशी गुड न्यूज कोणीही ठेवत नाही, त्यामुळे आपल्या चॅनलला फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणता की हे कसं जॉईन करायचं ग्रुप वगैरे, तर आपला खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याला जरी जॉईन झाले आत्ता तरी त्याच्यावर इम्पॉर्टंट अपडेट मिळेल. पण त्याआधी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे, तरच तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन होता येईल आणि ती डॉक्युमेंट्स फॉर्म भरता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. एक 10 मिनटं मी तुम्हाला पार्ट 2 बनवला. पार्ट 1 पण एक 6 ते 7 मिनटाचा झाला होता. त्यावरती भरपूर मोटिवेशन दिलं. यामध्ये एक हळूहळू दिलं पण व्यवस्थित दिलं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा. फार्मसी असेल, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. तुमचे अलॉटमेंट होईस्तोवर मी तुमच्याकडे लक्ष देणार आहे आणि अलॉटमेंट झाल्यानंतर पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्रुप तयार करतो. भेटू पुढच्यामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.